श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवानं त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शिवानं देवांवर कृपा केली, त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावं. तसेच त्रिपुर राक्षसाचं प्रतीक म्हणून 750 त्रिपुर वातींचं मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवाचं पूजन केलं जातं, त्यांना अभिषेक केला जातो. त्रिपुर पौर्णिमेचं महत्त्व काय, महात्म्य काय, शिवपूजनाचा, तसंच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त कोणता, त्रिपुरवात कशी लावावी, कोणते मंत्र म्हणावे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. प्रथम बघूया त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त. त्रिपुरवाती कधी लावायच्या. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47 उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, परंतु त्रिपुरारी पौर्णिमेचं जे पूजन असतं, शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जे लावतो, ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायच्या आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातींचं हवन करायला जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरवातींचं हवन करावं. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेनंतर देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातींचं हवन अवश्य करावं. हवन करताना मंत्रसाधना महत्त्वाची असते, त्यामुळं जरी उशिरा आपल्याला या वाती उपलब्ध झाल्या तरीसुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करा. या ज्या त्रिपुरवाती आहेत, ह्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचं हवन या दिवशी केलं जातं. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. 750 वाती असतात. बाजारात उपलब्ध नाही झाल्या आपण या वाती घरी देखील बनवू शकता. अजून 8-10 दिवस आहे आपल्याकडे. तसंच आपल्या या चॅनलवर त्रिपुरवात घरच्या घरी कशी बनवावी हा व्हिडिओ देखील आहे. व्हिडिओ बघावा, फक्त कापूस आणावा आणि ही वात आपण घरच्या घरी बनवू शकता. समजा एखाद्याने हा व्हिडिओ उशिरा बघितला, त्याला वातीच उपलब्ध झाल्याने त्याने काय करावं, मंत्रोक्त हवन करा, शुद्ध तुपाची आहुती द्या, तरीसुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल. हवन कसं करायचं ते आपण पुढे बघणारच आहोत. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, त्यांचा अभिषेक करायचा असतो. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्या ज्या 750 वाती असतात, या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्यांचं हवन चांगलं होतं. वाती भिजत ठेवून मग आपल्या पूजेला सुरुवात करायची, म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचं हवन चांगल्या रीतीनं होईल. त्यामुळं काय करायचं, संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर गणेश पूजन करायचं. तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी, तिला शुद्ध पाण्यानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. देवघरासमोर एखादा पाट ठेवावा, चौरंग ठेवावा, त्यावरती शुभ्र वस्त्र, जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंथरावं. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर ते तामनात घ्यायचं. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि तामनामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधानं, दूध असेल कच्चं दूध घ्यावं. पिशवीतील किंवा उकळलेलं गार केलेलं दूध घेऊ नका. कच्च्या दुधानं शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर शतनामावलीनं चमचाभर, पळीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करायचा. बेलपत्र उपलब्ध झालं, बेलपत्र अवश्य व्हावं, फुले व्हावीत. भगवान शिवांच्या पिंडीला म्हणजेच शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळाला लावावं. अशा रीतीनं प्रदोष समयी भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल, आपल्याला लागेल एक हवनकुंड. हवनकुंड मातीचाही चालेल, कुंडी पण चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असाल, शक्यतो पूर्व बाजूला, आपल्या घरात पूर्व दिशेला
हवनकुंड स्थापित करावं. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची, हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा. हवनकुंड त्या ठिकाणी ठेवायचं. हवनकुंडाची देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. आता आपण पूजा सुरू करायच्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्याव्या, त्या हवनकुंडामध्ये ठेवून द्याव्यात. कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरवाती प्रज्वलित कराव्यात. या त्रिपुरवाती का जाळतात? त्रिपुरवाती या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केलं जातं. कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुर या दैत्याचा वध केला होता. त्रिपुर या दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली, त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्याच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळं त्यानं सर्व देवांना सतावून सोडलं. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदित झाले. त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले, स्तुती गायली, दीपोत्सव साजरा केला, ज्यालाच देव दीपावली असं देखील म्हणतात. देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचं निवारण व्हावं, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचं निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं, त्रिपुरवातींचं हवन केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकानं या दिवशी त्रिपुरवातींचं अशा पद्धतीनं हवन करायचं. हे हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्रांचं पठण करून हवन करायचं आहे. ते मंत्र पुढीलप्रमाणे. पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ नमस्वाहा. स्वामींचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची. या मंत्राचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा हवन करावं. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा. स्वाहा म्हणताना हवनकुंडामध्ये तुपाची आहुती द्यायची. श्री स्वामी समर्थ नमस्वाहा. 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 श्री स्वामी समर्थ नमस्वाहा असे आपण 11 वेळा आहुती द्यावी. दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राची देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमस्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्
नमः स्वाहा असं आपल्याला 11 वेळा या मंत्राची आहुती द्यायची आहे. त्यानंतर तिसरा मंत्र आहे त्रिपुरारी मंत्र. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं आपल्याला 11 वेळेला किंवा 21 वेळेला पठन करून हवन करायचं आहे. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. 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 अशा या तीनही मंत्रांचं आपण मंत्रोक्त हवन करावं. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचा नवारणव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र, कुठल्याही मंत्राचं हवन हे हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण करू शकता. हवन केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या असतात त्याचं आपोआपच निवारण होतं. हवन झाल्यानंतर हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा. शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरात आजूबाजूला टाकायची आणि ते जी राख आहे त्यातील भस्म भगवान शिवांना म्हणजेच शिवलिंगावरती लावावं. फोटो असेल फोटोला लावा. पूजेमध्ये आपण शिवलिंग मांडलेलं असतं. त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवून घेतली तरी चालेल. फुलं असतील, बाकीचे जे निर्माल्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावं. अशा पद्धतीनं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुर राक्षसाचं प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचं मंत्रोक्त हवन आपण अवश्य करावं. भगवान शिवाच्या कृपेनं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्यांचं निवारण व्हावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल लाईक जरूर करा. जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत ही माहिती आपण पोहोचवावी. काही शंका असल्यास जरूर विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.